नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. सध्या आपण ज्याची वाट बघतोय, आपल्याला ज्याची फार आनंद होतोय, बघण्याची एक्साइटमेंट आहे, ती म्हणजे पारू आणि लक्ष्मी निवास या सिरियलचा महासंगम. आणि ह्या शुभ मंगल कार्यासाठी आपण सगळेजण एकत्र आता इथे आलेलो आहोत या सेटवर, या पॅलेसवर. आणि आपल्या सगळ्यांची लाडकी पारू आज आपल्या सोबत आहे. हाय, कशी आहेस? मस्त. तू कशी आहेस? मी पण छान, मस्त. फायनली आम्ही हा महासंगम बघतोय, हा पॅलेस बघतोय. खूप छान वाटतंय, काहीतरी भव्य दिव्य आहे आणि त्याची तू एक स्पेशल आहेस पारू. तर मला तुला विचारायचं की तुला काय वाटतं हा सगळा माहोल बघून? मला खरंच खूप भारी वाटतं. इतकं मस्त ह्यूज लोकेशनला आम्ही शूट करतोय. खरंच खूप, जसं महासंगम आहे तसंच हे महा लोकेशन आहे, महा एक्सपिरियन्स आहे. त्यामुळे खरंच मला खूप भारी वाटते. इथे सिनियर कलाकार आहेत, त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळते. आमचेच आर्टिस्ट नाही तर एक वेगळ्या मालिकेचे वेगळे कलाकार, वेगवेगळ्या स्क्रिप्ट्स, वेगवेगळी काम करण्याची पद्धत, त्यांची भाषा, त्यांच्या सगळ्याच ओव्हरऑल सगळ्याच गोष्टी, त्या सगळ्या गोष्टींचा एक छान असा एक्सपिरियन्स मिळतो. त्यामुळे मला खरंच खूप भारी वाटतंय. येस, आपण एकमेकांकडून काही ना काही दरवेळी शिकत असतो. बरोबर. तसं तू ह्या काही दिवसात असं काही वेगळं शिकलीस समोरच्या टीम कडून, किंवा एखाद्या पटकन असं त्यांचं नाव घेशील की ह्यांच्याकडनं हे मात्र मी आवर्जून शिकले? माझी फेवरेट आहे हर्षदा ताई. तर मी हर्षदा ताईला आल्याच म्हटलं की ताई, जेव्हा आमचा सीन लागला तेव्हा ताईला म्हटलं, ताई मला तुझ्याबरोबर काम करायचं होतं. माझं ड्रीम होतं की एकदा तरी मी तुझ्यासोबत कुठेतरी स्क्रीन शेअर करावी आणि या निमित्ताने ते मला करायला मिळालं, तर याचा मला खूप आनंद आहे. आणि खरंच मी जे काम करते त्याचं मला प्राऊड फील होतं, कारण की मला छान छान कलाकारांसोबत, मोठ्या मोठ्या कलाकारांसोबत, दिग्दर्शकांसोबत, आपले जे DOP सर असतात, सगळ्यांसोबत काम करायला मिळतं. एक वेगळा छान असा एक्सपिरियन्स मिळतो, एक कॉन्फिडन्स वाढतो. त्यामुळे मला खूप भारी वाटते. येस, लग्न म्हटलं की खूप तामझाम असतो, अशी गडबड असते, असा सोहळा असतो. तर आय नो की आत्ताच ते तू सगळं अनुभवलंयस आणि सडनली आत्ता तू शूट दरम्यान ते अनुभवतेस. पण तुझी एखादी अशी पटकनशी आठवण की तुझी तशी ताजी झाली आता? ताजी म्हणजे मी खरं सांगू का की आता इतक्यांदा मालिकेच्या निमित्ताने इतक्यांदा लग्न झाली आहेत माझी, की खरं लग्न आणि शूटिंगवाल्या लग्नामध्ये असं लोकांना वाटतं की अरे सेमच आहे, काय तू शूटिंगमध्ये जे केलं तेच तुला इथे करायचं आहे. पण मला असं पर्सनली वाटतं की दिसायला जरी सेम असलं तरी फिलिंग्स वेगळ्या असतात खऱ्या लग्नामध्ये आणि शूटिंगच्या लग्नामध्ये. तर खऱ्या लग्नामधला प्रत्येक विधी, प्रत्येक क्षण माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता आणि तेवढाच खास होता. येस, असा एखादा कोणता क्षण आहे की तुला तो आजही पटकन आठवतो? एखादा आपला विधी, आपलं जे मराठमोळ्या जेव्हा मी वरमाला माझ्या नवऱ्याच्या गळ्यात घालत होते तो क्षण, म्हणजे मी रडत होते पण मी हसत पण होते. सो आमच्या दोघांसाठी तो एक खास स्पेशल असा मुमेंट आहे. येस, नक्कीच. आता मी बघतोय की आदित्य सर आणि पारू ह्यांची केमिस्ट्री खरं तर आमच्या प्रेक्षकांना आवडते आहे, पण काहीतरी ट्विस्ट आहे, काहीतरी वेगळं होणार आहे. काय होणार आहे नक्की? काय सांगशील तू त्याबद्दल? नेहमीप्रमाणे त्यासाठी तुम्हाला बघावीच लागेल पारू मालिका. पण मी पारूचं आदित्य सरांवर प्रेम असल्यामुळे पारू कधीच त्यांना जाऊन सांगणार नाही की आदित्य सर, माझं तुमच्यावर प्रेम आहे, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे, किंवा आधीच आपलं लग्न झालं पण तुम्हाला माहीत नाही, किंवा जगासमोर मी हे सत्य आणू शकत नाही आहे. कारण ती जीवापाड त्यांच्यावर प्रेम करते आणि त्या प्रेमाचा आदरही करते. आणि देवी आईंच्या आदरापोटी, बाच्या आदरापोटी ती गप्प आहे. तिची एकच टॅगलाईन आहे की आदित्य सर खुश तर मी खुश, आदित्य सरांच्या आनंदातच मला माझा आनंद आहे. सो मला असं वाटतं की पारू कधी स्वतःहून जाऊन आदित्य सरांना नाही सांगणार की माझं तुमच्यावर प्रेम आहे. पण हां, मी तुम्हाला एक आश्वासन देईन की तुम्हाला जे हवंय, जे प्रेक्षकांना अपेक्षित आहे की आदित्य आणि पारूचं लग्न व्हावं, ते कधीतरी नक्कीच होईल. पण कधी आणि कसं ते मी नाही सांगणार. येस, ते आपल्याला बघावंच लागेल. आता तेव्हाही महासंगम होईल. हो वा, नक्की. आणि आम्हाला यायला आवडेल नक्कीच. नक्की. खरंच खूप महासंगम आहे, सगळीकडे लग्नाचा माहोल आहे. तर मी असं तुला काही शब्द सांगेन, ते ऐकल्यावर पटकन पहिली गोष्ट तुझ्या लक्षात येते ती आपण बोलूया. ठीक आहे? मेहंदी म्हणजे आता काय, म्हणजे आपण काय करायचंय, फॉर एक्झाम्पल मी तुला आता मेहंदी सांगितलं तर तुझ्या डोळ्यासमोर पहिलं काय आलं? माझंच लग्न आठवलं मला. येस, मग तू बोलू शकतेस की हो, मला माझ्या लग्नातली काही असं आपण सिरियल रिगार्डिंग. मग मी तुला हिरवा चुडा बोलेन, सप्तपदी बोलेन, माझंच लग्न बोलणार आहे. हो, मला माझंच लग्न आठवलं. चालेल, काही हरकत नाही. ओके, फाईन.
येस, ठीक आहे. आपण एखादा असा शब्द मी तुला सांगेन ज्याच्यावरनं तुला म्हणजे तुझ्या मनात पहिली ती गोष्ट काय येते ती आपण बोलूया, ठीक आहे. जसं की मेहंदी, माझं लग्न, अंतरपाट, अर्थात माझं लग्न, मुंडावळ्या, ऑफकोर्स माझं लग्न. येस. अशी कोणती आता स्पेशल गोष्टी, आता अंतरपाट आहेत, मुंडावळ्या आहेत, हिरवा चुडा असतो आपल्याकडे, हळद असते, तर तू अशी आपल्या खूप विधी असतात अगं, त्यातल्या सगळ्यात स्पेशल असतात, पण एक विधी असा असतो की यार ह्यात काहीतरी वेगळेपण आहे किंवा ही खूप मनाच्या अशी कनेक्ट होते डायरेक्ट, असं काही? माझ्या लग्नामधली मला सगळ्यात आवडणारी विधी म्हणजे एकतर ते वरमाला एकमेकांच्या गळ्यात घालायचं आणि एकमेकांचा हात धरून 7 फेरे घ्यायचे. ती माझी सगळ्यात फेवरेट होती आणि सुपारी अंगठ्याने बाजूला करायची, ती माझी आवडती विधी होती. येस, खरंच खूप छान. तू आता हे सगळं बघतीयस, सगळा सोहळा सुरू आहे, म्हणजे दुसरीकडे सुद्धा अगदी लग्नाचा माहोल सुरू आहे, तर असं सगळं लग्नाचं छान छान झालंय. त्यानिमित्ताने सगळे एकत्र आलायत तुम्ही, दुसऱ्या टीममधली आहेत सगळेजण, तर तुमचं हे शूटिंगचं म्हणजे कसं असतं, सोहळा मोठा दिसतो पण शेवटी ती दगदग असते किंवा काय असते, त्यातूनही तुम्ही एकमेकांना काही सजेस्ट करत असता की तू हे घाल ना किंवा काही असं स्पेशली? आता म्हणजे जसं आपलं म्हणतात ना की लगीन घर आहे, तसंच आमचं इथे चाललंय की लगीन घर आहे, साखरपुडा आहे, तर रे तू हे कपडे घाल ना, तुला हे छान वाटेल, तू हे जरा ज्वेलरी घाल ना, हे छान वाटेल, नाही तू ह्यात बरा दिसत नाही, तू जरा हे चेंज कर ना, किंवा आपल्याकडची एखादी गोष्ट त्यांना दे, त्यांच्याकडची आपल्याकडे घे. म्हणजे 2 मालिका आहेत पण वाटत नाहीयेत की 2 आहेत, त्या एकत्र येऊन काम करतायत. सो आम्हाला काही गरज लागली की ते आम्हाला मदत करतायत, त्यांना काही गरज लागली तर आम्ही त्यांना मदत करतो. म्हणजे अगदी घरचा कार्यक्रम आहे असंच मला वाटतंय. नाही खरे, नवरी नटणं जे असतं ना ते खूप स्पेशल असतं, तर तुला त्या पेहरावामधलं काय आवडतं, काय एक आवड आहे तुझी त्यातली? सिंदूर. नाईस. अजून तू काय सांगशील की आता आम्हाला अजून पुढे प्रेक्षकांना काय बघायला मिळणार आहे, काय उत्सुकता आम्ही अजून ताणून धरायची? फक्त प्रेक्षकांना एवढंच सांगेन की पारू मालिकेवर तुम्ही जितकं प्रेम करताय ते खूप आहे, याच्याही पेक्षा जास्त प्रेम करा आणि आम्ही नक्कीच तुमच्या समोर काही वेगवेगळ्या आणि अशा ट्विस्ट सारख्या गोष्टी आणण्याचा प्रयत्न करू. तर माझं एकच आवाहन आहे की तुम्ही पारू मालिका नियमितपणे बघत आलात तशीच बघा आणि हा महासंगम जो आहे तो तर बघायला अजिबात विसरू नका, कारण खरंच खूप इंटरेस्टिंग आणि भव्य दिव्य सगळ्या गोष्टी दिसणार आहेत तुम्हाला. स्टोरीसुद्धा खूपच छान आहे, त्यामुळे कुणीही मिस करू नये असं मला वाटतं. तर माझी एकच विनंती आहे की पारू आणि लक्ष्मी निवास या मालिकेचा महासंगम तुम्ही 27 जानेवारीपासून 1 फेब्रुवारीपर्यंत संध्याकाळी 7:30 ते रात्री 9 पर्यंत बघायला विसरू नका, फक्त आपल्या झी मराठीवर. येस. पारू, तुझ्या तोंडून जाता जाता नक्कीच मला उखाणा ऐकायचा आहे. बापरे. खऱ्या लग्नातला पाहिजे का? तुझी इच्छा काय आहे, खऱ्या लग्नातला घ्यायचा की आपल्या शूट? असं कॉमेडीवाला आहे जो मी घेते, बाकी दुसरं मला आठवत काही हरकत नाही. सो बेसिकली मला घरी लाडाने मॅगी पण म्हणतात, तर मी आमच्या लग्नात एक उखाणा घेतला होता की माझ्या नवऱ्याचं नाव आहे जयंत लाडे, सो मी तोच घेते. संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा, संसार असतो दोघांचा, दोघांनी तो सावरायचा, मॅगीने जर पसारा केला तर जयंतने तो आवरायचा. ठीक आहे, चांगला. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू. बाय बाय.